भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक या वर्तमानपत्राला 104 वर्ष पूर्ण झाल्याने अमरावतीमध्ये पहिल्यांदाच मूकनायक पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सकाळचे समूह संपादक राहुल गडपाले यांना राज्यस्तरावरील मूकनायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर स्थानिक मंडळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांना विभागीय स्तरावरील मूकनायक पुरस्काराने गौरविण्यात आले। तसेच जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुण्यनगरीमधील उपसंपादक पदावर कार्यरत महेश कथलकर, लोकमत समाचारमधील उपसंपादक नासिर हुसेन, एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी प्रणय निर्बाण, विदर्भ मतदारमधील महिला पत्रकार योगिनी अर्डक यांना पुरस्काराने गौरविण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मतदारचे मुख्य संपादक दिलीप एडतकर, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे सचिव रवींद्र लाखोडे हे होते। शहरातील भीमटेकडी परिसरातील संबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन येथे हा कार्यक्रम पार पडला। आणि तुम्ही पुरस्कार अत्यंत आनंदाने स्वीकारायला तयार आहे। जोपर्यंत तुम्हाला माझं लिखाणाचं स्वातंत्र्य आहे, मला लिखाण आवडतं, तोपर्यंत मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेने मला आजपर्यंत अशा स्वरूपाचं काम दिलं। मगाशी मला वाटतं दिनेशने दिनेश आज खूपच बोल केली, 1500 रुपये पगार ज्या पद्धतीचं लिखाण आताच्या घडीला करणं गरजेचं आहे। मला वाटतं की कदाचित हा असं वाटेल लोकांना, कदाचित शब्दांची निवड आणि या सगळ्या गोष्टींवर तुम्ही वाद प्रतिवाद करू शकता माझ्याशी, नाही तुम्ही हा विषय अशा पद्धतीने या पद्धतीने मांडायला पाहिजे, पण तो मांडण्यासाठी आता तुम्ही सगळे प्रदूषण आहे प्रकारचं आपल्या। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।